युट्यूब कर. कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. हा, काय बरं बनवू? अरे आली माहिती होतं का आज बाबांनी पनीर आणलं होतं? हो का? हा, काय बरं बनवू पनीरचं? मलाई कोफ्ता. काय काय घेतलंय सामान ते बघूया चला. मलाई कोफ्त्यासाठी लागणारे सामान बघा. हे ग्रेव्हीसाठी आहे. कांदा, टोमॅटो, सुकी मिरची, आलं, लसूण, मिरची, नंतर काजू आणि मगज आहे. हे सगळं भाजून घ्यायचं आणि वाटायचं. परत त्याच्यामध्ये खडा मसाला आहे आणि थोडं सुकं खोबरं. हे सगळं आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी आहे. आणि कोफ्ता बनवण्यासाठी पनीर घेतलं आहे, बटाटा घेतला आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, मैदा आणि हा सुका मेवा म्हणजे काजू, बदाम, पिस्ता वगैरे ते घेतलंय. आलं लसूणची पेस्ट, अरे कहना क्या चाहते हो? मीठ आणि तेल. आणि या ग्रेव्हीला टाकायला आपल्याला हे फ्रेश क्रीम लागणार आहे. तसंच धणे जिऱ्याची पावडर आणि मिरी पावडर हे पण लागणार आहे. हे बघा, ग्रेव्हीची तयारी करायची आपल्याला. तर तेल घालूया. नंतर थोडा खडा मसाला. हे बघा, दालचिनी, लवंग वगैरे घेतलेला आहे. चक्री फूल जास्त नाही घालायचं. थोडं जिरं, जिरं तडतडलं की कांदा घालूया. हे आपल्याला जास्त भाजायचं नाही. हा, सुकी मिरची घालायची. नंतर आलं, मिरची आणि लसूण ह्याच्यातच भाजून घ्यायचं. नंतर हे काजू आणि मगज ह्याच्यातच सुकं खोबरं थोडं भाजलंय. जास्त भाजायला नकोय, थोडस घालायचं. आणि टोमॅटो. हे आपलं आता जरा भाजून घेऊया. आपलं हे झालेलं आहे. हे थंड होईपर्यंत मी तुम्हाला कोफ्त्याची तयारी करून दाखवते. किसणीवरती हे किसून घेऊया बटाटा. ह्याच्यातच पनीर किसून घेते. हे बघा, पनीर पण किसलाय, बटाटा किसला. ह्याच्यातच आलं लसणाची पेस्ट, थोडी कोथिंबीर आणि हा सुका मेवा, मनुका वगैरे सगळं आहे. थोडं धणे जिऱ्याची पावडर, थोडीशी मिरी पावडर आणि मीठ. मीठ जास्त घालायचं नाही कारण पनीर आहे ना. आणि हे सगळं मळून घ्यायचं. थोडं कॉर्नफ्लॉवर घालूया म्हणजे त्याला थोडं बाइंडिंग येईल. हे बघा, कोफ्त्याचं तेल तापेपर्यंत मी हे वाटून आणते. तर तोपर्यंत हे तेल तापेल. हे बघा, थोडासा मैदा भुरभुरवायचा आणि टाकायचं.
हे बघा एकदम हे करायचे नाही, जरा मरून कलर आणायचा. दुसरे घालून दाखवते तुम्हाला. आणि हे तळून झालं की तुम्हाला मी ग्रेव्ही करून दाखवते. A few inches later. हे बघा छान झालाय कलर. आणि हे ग्रेव्हीचं वाटून पण मी आणलंय बारीक. आता तिकडे ठेवते आणि मी तुम्हाला ग्रेव्ही करून दाखवते. हे बघा तेल घालूया. थोडस जिरं टाकूया, थोडं तमालपत्र आणि ही जिरं तडतडलं की ही ग्रेव्ही घालूया. बघा मसाला घालते. लाल तिखट आहे साधं. आपण मिरची पण घातली आहे ना, म्हणून थोडं हळद, थोडी कोथिंबीर, धना जिऱ्याची पावडर, मिरी पावडर थोडी, आणि ही साई ठेवलेली. आपल्याला क्रीम टाकायचंय पण ही घरगुती साई, घरी ठेवलेली साई आहे, ती साई घालायची. थोडं मीठ आणि शिजू द्यायचं. हे बघा झालंय. ह्याच्यावरच थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडं क्रीम. हे बघा फ्रेश क्रीम. आणि मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. हे बघा झाला मलाई कोफ्ता. थोडा जरा लेंदी होता पण छान आहे. बघितलंत ना माझा व्हिडिओ पहिल्यापासून पाहिलात ना तुम्ही, मग त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. हे बघा बाय.